आज प्रतिक्रांती पाहिलीत की महात्मा फुले या चित्रपट आल्यानंतर महिलांनी विरोध केलाय त्याला, की ज्या ब्राह्मणवाद्यांनी शिक्षणाला विरोध केला तो जो बटू आहे त्याची शेंडी आणि जानवा आमच्या अभिमानाचा विषय आहे. आणि जय परशुराम अशी घोषणा दिली, या परशुरामाने आपल्या आईला ठार केलंय. तर हा जो सगळा प्रकार आपल्याकडे चालू आहे याच्यामध्ये कोणीतरी मार्गदर्शक हा पाहिजे. आदरणीय भंतेगणांना मी सांगेन की केवळ बौद्ध बांधवांमध्येच नाही तर समाजामध्ये आज खूप मोठ्या जातींमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत आणि या समस्यांचे उपाय काय हे त्यांना सांगणारी व्यवस्था आपल्याकडे नाही. आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे ते बौद्ध बांधवांकडून अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांना पाहिजे. आता माझा जन्मच हिंदू धर्मातला आहे आणि ज्याला आपण ब्राह्मणवाद म्हणतो त्यांच्या संघटनेत मी काम करत होतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये. आणि काम करत असताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये थोडाफार विवेक असतो, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे त्याला कळत असतं. आणि अशी एक घटना घडते की माझ्या लक्षात येतं की कुणावर अन्याय अत्याचार करणं हे वाईटच आहे आणि आपण चांगल्याची बाजू घेतली पाहिजे. आणि त्यावेळी मी चांगल्याची बाजू घेतल्यानंतर जो प्रसंग घडला त्या प्रसंगामध्ये आपले आंबेडकरी भाऊ माझ्यापर्यंत आले. आताच मागे ज्यांचा मृत्यू झाला ते अशोक अंकुश, इंजिनियर अशोक अंकुश, प्रेमरत्न चौकेकर होते, संभाजी भगत होते. आणि या सगळ्यांनी मला सांगितलं की हा मार्ग रस्ता सोडा आणि बाबासाहेबांच्या मार्गाने चला. अण्णा त्रिभुवन इथे आहेत. अण्णांनी मला सुरुवातीपासून आपल्या मोटरसायकलवरून फिरवले. अनेक लोकांनी अशा प्रकारचं सहकार्य केलं. तर हे जे सगळं सांगायचं कारण असं आहे की आपले जे लोक काम करतायत त्याचे रिझल्ट आहेत. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की माणूस बदलू शकतो. बुद्धिझमची ताकद खूप मोठी आहे आणि चांगल्या माणसांना ती निश्चित आकर्षित करत असते. आता मुद्दा असा आहे की माझा परिचय करून देताना सांगितलं की बाबा राजाराम पाटील एकविरा आईचं उदाहरण देऊन ह्या गोष्टी सांगत असतात. तर तुम्हाला मी सांगतो की ज्या दिवशी मला बाबासाहेब आंबेडकर समजले, थोडेफार समजले, माझ्या दृष्टीने ते आर्थिक दिशेने कळले, म्हणजे जमिनींच्या आंदोलनाच्या दृष्टीने. कारण बाबासाहेब अलिबागमध्ये यायचे आणि त्यांनी सांगितलं की जमीन शेती तुम्ही करता, शेती तुम्ही लावता, नांगर तुम्ही धरता, मग याचे मालक सावकार जमीनदार कसे, तुम्ही सुद्धा जमिनीचे मालक होऊ शकता. आणि बाबासाहेबांच्या त्या सांगण्यावरून रायगडमध्ये आगरी, कोळी, भंडारी, कुणबी यांनी आंदोलन केलं आणि जमिनीची मालकी मिळवली. बाबासाहेबांनी हे सांगत असताना शिक्षणाचा विचार पण सांगितला की अशा प्रकारची गुलामगिरी नेहमी येऊ नये म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे. आणि म्हणून त्या परिसरात मोठ्या संख्येने शिक्षक झालेले पाहायला मिळतात. 2000 शिक्षक त्या भागामध्ये रिटायर्ड झालेले पाहायला मिळतात. बाबासाहेबांची ही चळवळ पूर्ण कोकणामध्ये पसरली आणि आपल्याला अलीकडे माहीत आहे की इथे नवी मुंबई विमानतळाचं काम चालू आहे आणि त्याला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे असं आंदोलन झालं. हे दिबा पाटील सुद्धा आहेत, हे भगवान बुद्धांना मानायचे, त्यांची मूर्ती ठेवून बोलायचे. दुसरे एक आमचे नेते होते दत्ता पाटील, यांच्या नातवंडांची नावं सिद्धार्थ आणि गौतम अशी आजही पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक पेरणी ही कोकणामध्ये केली होती, परंतु बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर जमिनींची, पाण्याची, जंगलांची सगळी आंदोलनं आहे ही शांत करण्यासाठी धर्माचा पर्याय दिला गेला. तुम्ही जे सांगितलं तेच झालं की धर्माचा पर्याय दिला गेला. लोक भौतिक समस्यांवर लढणं विसरली आणि आपली आकाशातली मुक्ती पुन्हा शोधायला लागली. आणि तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की ह्या नवी मुंबईमध्ये हा जो विकास दिसतो, ह्या विकासामध्ये इथल्या जमिनी ज्या होत्या त्या आगरी कोळी लोकांच्या होत्या आणि त्याच्यावर ही नवी मुंबई उभी राहिली. आणि याबद्दल दिबा पाटलांनी आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसा इथल्या भूमिपुत्रांकडे आला. आणि ह्याचं जे मूळ आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यामध्ये आहे. जर कुळ कायदा झाला नसता तर जमिनीला नावच लागली नसती आणि ही पैसा आणि प्रतिष्ठा आली नसती. हे वास्तव आहे नवी मुंबईचं. परंतु हा जो पैसा आल्यानंतर जी परिस्थिती नवी मुंबईत उभी राहिली आपल्याला माहित आहे. आपण पंचशिलाच्या गोष्टी नेहमी
आपले बनतेगण शील देत असतात, शीलदान करत असतात. हा बराचसा पैसा दारूमध्ये गेला, बारची संख्या वाढली, लेडीज सर्व्हिस असलेले बार आले आणि तो पैसा गेला. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर माझ्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील हे लढले आणि त्यांच्यामुळे सगळ्या कोकणाला जमिनींची मालकी भेटली. कोकणामध्ये आम्ही सगळे लोक गुलाम होतो किंवा नोकर होतो किंवा चाकर होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मूळ अधिकार दिला होता, पेशवाईमध्ये तो गेला होता. हे सगळे अधिकार मिळून सुद्धा, पैसा येऊन सुद्धा हा सगळा पैसा पुन्हा एकदा गेला, लोक रिकामे झाले. म्हणजे हा पैसा वाचवण्यासाठी एक चांगले नीती नियम किंवा शील या समाजाला हवे आहेत, या सगळ्यातून मला समजलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं आणि आज तुम्ही जे काही बौद्ध बांधव इथे उभे आहात, तर तुमचा संघर्ष हा ओबीसी समाजापेक्षा मोठा आहे. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने आज इथे उभे आहात, टिकून आहात या सगळ्या ब्राह्मणवादामध्ये. आणि मग हे का टिकून आहे, तर ह्याच्यामध्ये पंचशील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी सुद्धा विचार केला की मी हिंदू धर्मात जगत असताना माझ्या जीवनात जी संकट यायची, जे अपयश यायचं, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला घर घेता येत नव्हतं. मी थोडासा आर्थिक विषयावर बोलतो, पण त्याची कारणं जेव्हा मला समजली की गुलामगिरी ओबीसीच्या मनात का आहे, तर हा जो धर्म आहे तो तुम्हाला गुलामगिरीत ठेवतो. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सांगितलं की स्त्री शूद्रातिशूद्र हे कसे गुलाम आहेत, ते का गुलाम झाले ते त्यांनी सांगितलं. मी अभिमानाने सांगेन, इथे येताना नवी मुंबईत माळी समाजाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलं की महात्मा ज्योतिबा फुले हे गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गुरु शिष्यांची एकत्र जयंती आज आम्ही इथे करतोय. हे बदल होत आहेत, परंतु या देशाला बौद्ध धम्माची गरज आहे हे माझ्या समाजावरच्या प्रेमाने मी शिकलो. आणि म्हणून आजच्या घडीला तुम्ही पाहिलं तर समाजामध्ये अनेक समस्या आहेत. माझ्यासारखे राजाराम पाटील या विचारांच्या जवळ येण्यासाठी जे काम करायचं आहे ते काम आपण लोक करतायत. सकाळी मला जो विषय होता त्या विषयामध्ये होतं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांती असा विषय होता. आता बोधिसत्व या शब्दाचा अर्थ मला कळणं अशक्य आहे, तुम्हाला सहज कळतो कारण तुम्ही ते रोज वाचता ऐकता. पण मला बोधिसत्व म्हणजे काय, शेवटी मी गुगल बघितलं आणि त्या गुगलने सांगितलं की बोधिसत्व म्हणजे काय. म्हणजे भगवान बुद्ध आपल्याला माहीत आहेत, बुद्ध होण्यासाठी जी वाटचाल करणारे जे लोक आहेत त्या वाटचालीत असताना समाजातली दुःख, समाजातले दैन्य, समाजातले प्रश्न याच्यावर जे काम करतायत ते बोधिसत्व आहेत असं त्या गुगलची व्याख्या आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे संघर्षाचं, त्यांनी पाण्यासाठी कोकणामध्ये आंदोलन केलं, त्यांनी जमिनींसाठी केलं. इथे चिरनेर म्हणून गाव आहे, तिथल्या केसेस ते लढले. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या स्त्रियांना सांगितलं की तुम्हाला गुलाम नक्की कोणी केलंय हे तुम्ही समजून घ्या. आज प्रतिक्रांती पाहिलीत की महात्मा फुले या चित्रपट आल्यानंतर महिलांनी विरोध केलाय त्याला, की ज्या ब्राह्मणवादाने शिक्षणाला विरोध केला तो जो बटू आहे त्याची शेंडी आणि जानवा आमच्या अभिमानाचा विषय आहे. आणि जय परशुराम अशी घोषणा दिली, या परशुरामाने आपल्या आईला ठार केलंय. तर हा जो सगळा प्रकार आपल्याकडे चालू आहे याच्यामध्ये कोणीतरी मार्गदर्शक हा पाहिजे. आदरणीय बनतेगणांना मी सांगेन की केवळ बौद्ध बांधवांमध्येच नाही तर समाजामध्ये आज खूप मोठ्या जातींमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत आणि या समस्यांचे उपाय काय हे त्यांना सांगणारी व्यवस्था आपल्याकडे नाही. आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे ते बौद्ध बांधवांकडून अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांना पाहिजे. तुम्ही आता सिडकोला गेलात तर पनवेल जवळच्या एक आदिवासी वाडी सिडकोने तोडून टाकलेली आहे. त्यांची पुढे काय अवस्था होईल, त्यांना कपडे काय, त्यांच्या मुलांचे कपडे काय, शिक्षण काय, शाळा काय हे न पाहता तोडलेलं आहे. याच्यामध्ये काय, सिडकोचा व्यापारी दृष्टिकोन आहे, तो प्लॉटला किंमत आले 5 कोटी गुंठा आम्ही तोडून टाकू. अशा प्रकारची स्थिती घेऊन अनेक जाती, अनेक लोक लढतायत आणि या सगळ्यामध्ये लॉजिक असलेले, तर्क असलेले नेतृत्व नाही. आणि त्याचा दुष्परिणाम असा होतोय की आज खरं म्हणजे लीडर्सची खूप गरज आहे, नेत्यांची खूप गरज आहे. मी 2005 साली वयाच्या 35व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं. भगवान बुद्धांना समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे
तर भगवान बुद्ध बाबासाहेब आपल्याला तर्क करायला सांगतात, हे असं का घडलं हा प्रश्न विचारायला सांगतात. आणि पारंपरिक जो दृष्टिकोन आहे तो गुलामीचा आहे. म्हणून आजच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करेन की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. तुम्ही कोकणामध्ये बाबासाहेबांनी उभी केलेली चळवळ पाहिलीत आणि तिथल्या गुलामांना मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहिलात तर निश्चितपणे हे पंचशील घेऊन आपल्याला गेलं पाहिजे. मगाशी जो माझा परिचय करून दिला एकविरा आईचा, तो परिचय मी माझा शोधला की रायगडची ठाण्याची गॅजेट असं सांगतात की दर 25 किलोमीटरवर इथे बौद्ध लेणी आहेत. प्रत्येक खाडीवर त्या काळी व्यापारी केंद्र होती भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या काळातली. ठाणे जिल्ह्यातलं नालासोपारा असेल, ही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मुख्य वस्त्या ह्या आजही आमच्या आगरी कोळी लोकांच्या आहेत. आणि ते गॅजेट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथल्या लेण्या आहेत, लेण्यांमध्ये राहणारे लोक आहेत, यांचा अभ्यास केल्यानंतर कारल्याला आम्ही एवढे वर्ष का जातोय, आम्ही राहतो नवी मुंबईत आणि पुण्याला का जातोय, बौद्ध लेण्यामध्येच काय जातोय, याचं कारण शोधलं. आणि मग एका वीराची आई म्हणजे कोण, वीराची व्याख्या आहे 2-2.5 हजार वर्षापूर्वी प्रेमाने जंग जिंकणाऱ्या वीराची ती व्याख्या आहे. तलवारीने किंवा कुऱ्हाडीने माणसं मारणाऱ्या लोकांची नाही. तो काळ समजणं फार अवघड आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये बुद्धिझम आहे, हा बुद्धिझम जगाची गरज आहे. मग तो आरोग्याच्या बाबतीत असतील, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल. खरं म्हणजे हा सगळा प्रपंच 2005 नंतर मी सुरू केल्यानंतर आज मला खात्रीने वाटायला लागलं की माझ्या समाज बांधवांना गुलामीतून कायमचं मुक्त करायचं असेल तर त्याच्यावर पंचशील हाच उपाय आहे. कितीही पैसा आला, कितीही गाड्या आल्या, कितीही सोनं आलं, आमच्या महिलांकडे तुम्ही 40 तोळ्याचे सोनं नाणं पाहिलं असेल, हे सुख आहे का. तर माणसामध्ये चांगले गुण असणं, दारू न पिणं, व्यभिचार न करणं, चोरी न करणं, प्राण्यांवर प्रेम करणं, हे कधीही न बदलणारे सद्गुण आहेत आणि त्याची संपूर्ण देशाला गरज आहे. खरं म्हणजे आजच्या विषयात तुम्ही मला इथे बोलवलं यासाठी मी धन्यवाद देईन. कारण या शाळेत जाणारा एक 5वीतला 2रीतला मी विद्यार्थी आहे. मी काही ग्रॅज्युएशन केलेलं नाही, पण माझी दिशा निश्चित आहे. या देशाचा जो मूळ विचार आहे तो भगवान बुद्धाचा आहे. आणि म्हणून याचा शोध घेत असताना मला जी सूत्र भगवान बुद्धांच्या जीवनातली आणि आमच्या समाजामध्ये आढळली की इथल्या स्त्रिया लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत, विधवा महिला लग्न लावण्याचं काम करतात, त्यांना धवलारीण म्हणतात, ते आपल्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आता आहेत. अर्थव्यवस्था महिलांकडे आहे. एकीकडे प्रचंड विषमता असताना याच भागात या कोकणामध्ये अशी समता 2000 वर्षापासून पाहायला मिळते. पुढच्या जीवनाच्या प्रवासामध्ये मला जसा आज प्रश्न पडला, बाबा या शब्दाचा अर्थ काय, बोधिसत्व म्हणजे काय, ही ओबीसीना सांगण्याची काहीच व्यवस्था नाही. ती मोठी तुमच्यावर जबाबदारी आहे. मला आठवतं आमचे एक मित्र शुद्धोधन आहेर मला हनुमंत काका उपरेंच्या सोबत घेऊन गेले. तेव्हा ओबीसींची धर्मांतराची चळवळ चालू होती. तेव्हा मी त्यांना विचारलं की समजा ओबीसी जर धर्मांतर करायला निघाले तर त्यांना नियमितपणे गाळी करण्याची व्यवस्था आहे का. कुणी काय सांगेल काय, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. हे सत्य आहे, आता सिद्ध झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्हाला जमिनी, शिक्षण, पाणी, आरक्षण हे सगळं काही मिळालेलं आहे. पण केवळ एवढं पुरेसं नाही. कारण हे सगळं असून सुद्धा जर डोक्यात गुलामगिरी असेल तर हे सगळं वैभव पुन्हा पुन्हा जाऊ शकतं. माणूस बिघडू शकतो. तो शारीरिक दृष्टीने असेल, व्यसनांच्या दृष्टीने असेल, वाईट सवयींमुळे असेल आणि टिकायचं असेल तर बुद्धिझम शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती आपल्या देशात केलेली आहे ती क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने माझ्या अभ्यासाप्रमाणे जगामध्ये जो धम्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये जे सांगितले ते अत्यंत वेगळं आहे. मी एका विद्वान माणसाला विचारलं, बनसोडे नावाचे वकील होते, त्यांना विचारलं की बुद्धिझमवर सगळ्यात आदर्श पुस्तक कोणतं. तर त्यांनी सांगितलं बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांचं हेच पुस्तक हे सगळ्यात आदर्श पुस्तक आहे. आणि त्यानुसार आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये आमच्या सगळ्या या देशाला, भारताला मार्गदर्शन केलं पाहिजे अशी नम्र विनंती आपल्याला करतो. आणि ज्या पद्धतीने प्रेमाने आतापर्यंत मला आपण सांभाळलं, आज इथे बोलायची मला संधी दिली. आज मी धर्माने जन्माने हिंदू आहे व मला कळून चुकलेलं आहे की इथे आमची मुक्ती कोण नाही, आमची मुक्ती कोण पते हे बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये आहे. आणि ही मुक्ती हे पुस्तक सगळ्यात आवडतं पुस्तक आहे असं माझं नेते
दत्ता पाटील मला सांगून गेले, मी ते 100 वेळा पुस्तक वाचलं. ह्याच्यामध्ये असं काय विशेष आहे? मला वाटलं की 1001 पानांचा ग्रंथ असेल, 15 रुपयाचं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ह्या भारतातल्या लोकांची जी पार्श्वभूमी वर्णन केली आहे ती इतकं वर्णन भयानक आहे की हे मार्ग सोडल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आणि म्हणून या मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी ह्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन झालं, दूर आहे, एकांतात आहे. ही जर मिरवणूक नसती आली तर साहेबांचं जेव्हा भाषण चालू होतं तेव्हा एवढं जबरदस्त वातावरण होतं की प्रत्येक शब्दानी शब्द आणि आम्ही टिपून घेत होतो. अशा प्रकारच्या वातावरणात जयंती झाली पाहिजे. विद्वान लोकांच्या चर्चा झाल्या पाहिजे, कारण अशा प्रकारचे विद्वान ही आपल्या देशाची गरज आहे. गुलामीचा वारा खूप मोठा आहे, मला माहीत आहे. EVMनी काय केलेलं ते माहिती आहे, आपल्या कोरोनामध्ये काय केलं ते माहिती आहे. तरीसुद्धा आतला माणूस जर जागा झाला, अत्तदीप भव या मार्गाने तो जागा झाला तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. हा माझा व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत बाबासाहेबांनी जे केलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी केलेलं आहे ते जर आम्ही हातात घेतलं, महिलांनी जर हा विषय हातात घेतला तर देश लवकरच बदलेल असा विश्वास व्यक्त करतो.